नमस्कार, मी अश्विन बापट. पैसा झाला मोठामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. पैसा झाला मोठामध्ये गेल्या एपिसोडमध्ये आपण म्युच्युअल फंडातल्या गुंतवणुकीबद्दल काही बारकावे जाणून घेतलेले होते. मात्र म्युच्युअल फंडचं अन्य जे गुंतवणुकीचे पर्याय आहेत त्याचं कर व्यवस्थापन नेमकं कसं करायचं याच्या नियोजनाच्या अनुषंगाने आज आपण चर्चा करणार आहोत. आणि त्यासाठी आपल्यासोबत आहेत आपले कर सल्लागार संजीव गोखले सर. सर, स्वागत तुमचं. आणि म्युच्युअल फंडबद्दल आपण आपल्या प्रेक्षकांना माहिती दिलीच होती, तर त्याच्यापासून आपण सुरुवात करूया की म्युच्युअल फंडमधल्या गुंतवणुकीतनं मिळणारा परतावा जो आहे तर तो करपात्र असतो, त्याच्यामध्ये काय तरतूद असते म्हणे? अश्विन, त्याच्यात असं आहे की जर म्युच्युअल फंडातनं जो मला परतावा मिळतोय तो दोन प्रकारे असू शकतो. पहिला म्हणजे त्याला आपल्याला लाभांश मिळू शकतो, ज्याला डिव्हिडंड म्हणतो, किंवा म्युच्युअल फंडाच्या एकंदर त्याची नेट ॲसेट व्हॅल्यू वाढल्यामुळे मला जे ॲप्रिसिएशन मिळतं त्यातनं मला परतावा मिळू शकतो. ह्या दोन्ही पैकी आपण आधी एक बघू की जेव्हा मला हा परतावा जेव्हा ॲप्रिसिएशनमुळे मिळतो तो कसा टॅक्स आहे. तर त्याच्यासाठी इक्विटी म्युच्युअल फंडातनं जर परतावा मिळत असेल तर, आणि तो जर मी 12 महिन्यापेक्षा जास्त काळ हा म्युच्युअल फंडात माझी गुंतवणूक असेल, म्हणजे 1 वर्षाच्या वर, तर मिळणारा परतावा पूर्णपणे करमुक्त आहे. आणि कितीही रक्कम मिळाली तरी ती पूर्णपणे करमुक्त आहे. हा पहिला मुद्दा. समजा मी 12 महिनेपर्यंत मी नाही ठेवू शकलो, शक्यतो आपण सांगतो की इक्विटी फंडात आपण दीर्घकालीन गुंतवणूक करा, पण काही कारणामुळे ही गुंतवणूक आपल्याला काढायला लागली आणि 12 महिन्यापेक्षा कमी काळ जर आपण ती आपल्याबरोबर असेल आणि जर आपल्याला नफा होत असेल तर ह्या परताव्यावर 15% आपल्याला कर द्यायला लागतो. अश्विन, ह्याच्यात एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की ह्या ॲप्रिसिएशनला भांडवली नफा किंवा कॅपिटल गेन असं म्हटलं जातं. आणि हा जो कॅपिटल गेन मी आता म्हटल्याप्रमाणे इक्विटी फंडातला पूर्णपणे करमुक्त आहे जर आपण ती गुंतवणूक 12 महिन्यापेक्षा जास्त ठेवली तर. 12 महिन्यापेक्षा कमी असेल तर 15% लागतो. इक्विटी फंडा व्यतिरिक्त अनेक फंड म्युच्युअल फंडमध्ये योजना असतात, ज्याच्यामध्ये डेट फंड असतो, गोल्ड फंड असतो, लिक्विड फंड असतो. ज्या लोकांना जे म्युच्युअल फंडात नवीन आलेले आहेत अशांना आम्ही डायरेक्ट इक्विटी फंडात गुंतवणूक करा असं सांगत नाही. सुरुवातीला ते डेट फंडात, कारण इक्विटी फंडामध्ये जोखीम जास्त असते. अशा वेळी जर त्यांनी इतर म्युच्युअल फंडाच्या इतर योजनांमध्ये जर गुंतवणूक केली तर त्याच्यासाठी नियम असा आहे की अशा अदर दॅन इक्विटी फंडांसाठी आपण जर 36 महिने जर आपण ते गुंतवणूक आपली असेल कमीत कमी किंवा त्याच्यापेक्षा जास्त असेल तर आपल्याला तरी सुद्धा कॅपिटल गेन किंवा हा टॅक्स लागतोच. जसा इक्विटी फंडाला पूर्णपणे करमाफी आहे तशी याला करमाफी नाही. परंतु ह्याच्यात दोन मुद्दे आहेत. एक तर तो 20% या स्थिर दराने लागतो कॅपिटल गेन जो लागेल तो, आणि दुसरं म्हणजे आपण घेतल्यापासून विकेपर्यंत जो काही काळ गेलेला असेल त्या काळाची जी महागाई निर्देशांक आहे त्याप्रमाणे आपली आपण कॉस्ट वाढवू शकतो. मी उदाहरण घेतो की समजा मी 10 रुपयाला म्युच्युअल फंड घेतलाय डेट फंडाचा आणि 4 वर्षांनी मी तो विकतोय, म्हणजे 36 महिने मी 3 वर्षापेक्षा जास्त विकतोय, तर मला 20% दराने मला कर लागेल. ह्या 10 रुपयाचे जर 25 रुपये झाले असतील तर मधला 15 रुपयाचा जो फायदा आहे त्या फायद्यावर मला थेट टॅक्स 20% न भरता 10 रुपयाला निर्देशांक लावून 4 वर्षाचा निर्देशांक महागाई कॅपिटल गेन इंडेक्स लावून मला ती कॉस्ट वाढवता येते. समजा ती 10ची 15 झाली आणि अशी 15 झालेली किंमत मी जी कॉस्ट आहे ती मी 25ला विकली तर मला 10 रुपयावर 2 रुपये टॅक्स पडेल. म्हणजे जर आपण असाच विचार केला तर साधारणपणे 10% त्या टॅक्सचं प्रमाण येतं. परंतु करमुक्ती मात्र नाही. इक्विटी फंडाला जो बेनिफिट पूर्ण करमाफीचा आहे तो अदर दॅन इक्विटी फंडाला नाही. साहजिक त्याचं कारण असं असेल की इक्विटी फंडात आपण जास्त जोखीम घेत आहे, त्यामुळे त्या जोखीमीचा परतावा म्हणून तुम्हाला जास्त रिटर्न मिळू शकतं आणि करमुक्ती मिळू शकते. इतर डेट फंड किंवा इतर गोल्ड फंड, लिक्विड फंड यांच्यावरचा मात्र मी म्हटल्याप्रमाणे 36 महिन्याच्या वर असेल तर आपल्याला स्थिर दराने 20% दराने लागतो, पण महागाई निर्देशांकाचा फायदा मिळू शकतो. याच्या व्यतिरिक्त जर आपण 36 महिने नाही थांबू शकलो तर मात्र जो काय आपल्याला नफा होईल तो आपल्या उत्पन्नात ऍड केला जातो आणि स्लॅब प्रमाणे आपल्याला टॅक्स भरायला लागतो. त्यामुळे सगळ्यात उत्तम मार्ग इक्विटी फंडात 12 महिन्यापेक्षा जास्त आपण गुंतवणूक करणं. असे आपण गुंतवणूक सल्लागार आपले सांगतात की 5 ते 7 वर्ष आपण बघू नका आणि लॉंग टर्म दीर्घकालीन गुंतवणूक करा. त्याचा सगळ्यात फायदा मोठा आपल्याला ॲप्रिसिएशनच्या मार्गाने मिळतो आणि करमुक्तीच्या मार्गाने मिळतो. त्यामुळे आपल्याला एक म्हणजे सोन्यावरून पिवळा आपण म्हणतो त्याप्रमाणे गोष्टीमध्ये 2 फायदे आपण घेऊ शकतो. नक्कीच. SIP मधनं केलेल्या गुंतवणुकीवरचा जो परतावा आहे तर त्याच्यामधला कर जो आहे खास करून त्याचं मग कसं कॅल्क्युलेशन करतात, ते कसं काढायचं? SIP आपण मागच्या वेळी पण बघितलेलं की दर महिन्याला आपण काही गुंतवणूक करत असतो आणि असे अनेक महिने अनेक वर्ष आपण करू शकतो. परंतु ही गुंतवणूक जेव्हा आपण परत घेतो त्याला रिडमिशन म्हणतात, त्याच वेळेला हा कराचा प्रश्न येऊ शकतो. नॉर्मली असं आहे की मी आत्ताच म्हटल्याप्रमाणे जर SIP इक्विटी फंडात केलं आणि 12 महिन्यापेक्षा जास्त आपण SIP जर करत असेल तर पहिल्या महिन्यातला जो SIPचा आपला जो गुंतवणूक आहे ती आपण जर काढली तर 12 महिने झाल्यामुळे तिच्यावर कुठलाच कर लागणार नाही. परंतु ह्याच्यात एक आयकरात एक नियम असा आहे की आपण सिस्टमॅटिकली दर महिन्याला जी गुंतवणूक करतो पण काढताना मात्र लमसम काढू शकतो. अशा वेळी प्रश्न असा येतो की मी कुठली काढली, तर त्याच्यासाठी जो नियम तो असा आहे त्याला FIFO म्हणतात, म्हणजे फर्स्ट इन फर्स्ट आउट. जी गुंतवणूक मी आधी
केली ती मी आधी काढली असं म्हटलं जाईल, असं समजलं जाईल. त्यामुळे आम्ही नेहमी सांगतो की जेव्हा तुम्ही अशी गुंतवणूक काढता तेव्हा तुमचं शेवटले जे इन्स्टॉलमेंट आहे ते इन्स्टॉलमेंट झाल्यानंतर 12 महिन्यांनी ती गुंतवणूक काढा कमीत कमी. म्हणजे मी आजपासून 3 वर्ष सलग गुंतवणूक करतोय, 36 महिन्यानंतर माझी गुंतवणूक थांबवली मी आणि 37व्या महिन्यात मी काढायच्या ऐवजी 12 महिने अजून थांबलो, तर ज्या 36व्या महिन्यात जी मी गुंतवणूक केली तीही 12 महिने तिची होल्डिंग पिरियड राहील आणि मला पूर्ण करमाफी मिळेल. त्यामुळे फर्स्ट इन फर्स्ट आउट या नियमाने मी जेव्हा SIPतली गुंतवणूक काढून घेतो तेव्हा जेवढे युनिट्स मी विड्रॉ केलेत किंवा काढून घेतलेत त्या युनिट्सवर मला फर्स्ट इन फर्स्ट आउट प्रमाणे जर 12 महिने झाले नसतील तर मला 15% टॅक्स लागेल मगाशी म्हटल्याप्रमाणे. 12 महिने झाले असतील तर पूर्ण करमाफी होईल. त्यामुळे SIP मध्ये माझी गुंतवणुकीची तारीख टाकण्याची आणि काढण्याची तारीख यातला काळ हा महत्वाचा आहे. आणि दर महिन्याला टाकल्यामुळे मी जेवढे युनिट्स काढतो ते युनिट्स काढताना मी ते कुठले युनिट्स काढले तर पहिले युनिट्स आधी काढले, नंतरचे नुकतेच टाकलेले नंतर काढले, या हिशोबाने मला कॅल्क्युलेशन करायला लागतं. थोडं कॅल्क्युलेशन त्याच्यात आहे, परंतु मी जर 12 महिन्यानंतरच हे सगळे युनिट विकले शेवटली इन्व्हेस्टमेंट झाल्यानंतर तर मला कुठलाही टॅक्स लागणार नाही जर माझा इक्विटी फंड असेल तर. त्यामुळे ही काळजी प्रेक्षकांनी घ्यावी. एस्पेशली इक्विटी फंडातले SIP काढताना आपण SIP थांबवल्यानंतर जर शक्य असेल तर 12 महिन्यानंतर काढावं, नाही तर आपल्याला 15% त्या शेवटल्या 12 महिन्यातल्या इन्व्हेस्टमेंटवर 15% टॅक्स लागू शकतो. म्युच्युअल फंड बद्दल आपण बोलत होतो. म्युच्युअल फंडवर ज्या योजना म्युच्युअल फंडाच्या आहेत त्याच्यावर मिळणाऱ्या डिव्हिडंडवर पण मग कर लागतो, त्याचं कसं असतं? मगाशी मी म्हटल्याप्रमाणे 2 प्रकारे आपल्याला परतावा मिळतो. आपलं ॲसेट व्हॅल्यू वाढते आणि आपण ते रिडम्पशन घेतो. मोस्टली म्युच्युअल फंडाची संकल्पना अशी आहे की आपण आपली ॲसेट व्हॅल्यू वाढवावी, त्याला आपण संपत्ती निर्माण किंवा वेल्थ क्रिएशन म्हणतो. 5, 10, 15 वर्षानंतर जो आपल्याला पैसा लागणार आहे त्याची सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट करून ती वाढलेली जी आपली ॲसेट आहे त्या ॲसेटवर तुम्हाला जो परतावा मिळतोय तर तो आपल्याला परतावा मी मगाशी म्हटल्याप्रमाणे त्याचं कर व्यवस्थापन त्या पद्धतीने आहे. परंतु बरेचसे म्युच्युअल फंड काही डिव्हिडंड देतात, लाभांश देतात. या लाभांशावर सध्या तरी कुठलाही कर नाही. म्हणजे खरं म्हटलं तर या लाभांशावर म्युच्युअल फंडाला कर लागतो, त्याला डिव्हिडंड डिस्ट्रीब्युशन टॅक्स म्हणतात. तो 28% दराने लागतो. त्यामुळे आम्ही नेहमी सांगतो की जरी करदात्याला किंवा गुंतवणूक करणाऱ्याला त्याच्यावर जरी कर लागला नाही तरी म्युच्युअल फंडाला त्याला करमाफी नाहीये. त्यामुळे तुम्हाला लाभांश द्यायच्या वेळी 28% सरकारला भरून उरलेल्या रकमेचा लाभांश द्यायला लागतो. त्यामुळे तुमची नेट ॲसेट व्हॅल्यू कमी होत असते. त्यामुळे शक्यतो ज्याला उत्पन्नाची लगेच गरज नाही अशाने लाभांश असणाऱ्या किंवा डिव्हिडंड ऑप्शन न पत्करता ग्रोथ ऑप्शन पत्करावा. जरी तो डिव्हिडंड त्याला टॅक्स फ्री मिळत असेल तरी त्याचा डिव्हिडंड त्याचा जो टॅक्स आहे तो म्युच्युअल फंड स्वतः बेअर करत असतो. त्यामुळे त्याचा अल्टिमेटली त्याची जी व्हॅल्यू आहे ती कमी होत असते. त्यामुळे आता जरी मी म्हटल्याप्रमाणे पूर्ण करमुक्त असला तरी सुद्धा जर शक्य असेल तर ग्रोथ फंडात जावं, रिडम्शन करावं, डिव्हिडंडचा पर्याय आपण स्वीकारू नये. आणखी एक मुद्दा शेअर मार्केटमधल्या शेअर्सचा, जर तिकडून जर तुम्ही खरेदी केलेले शेअर्स असतील तर त्याची विक्री केल्यावर मग त्यालाही लागतो टॅक्स? नाही अश्विन, ह्याच्यात 2004 नंतर फार मोठी सुधारणा आपल्या कायद्यात झालेली आहे. ती अशी की जर मी शेअर मार्केटमधनं जर शेअर विकले असतील स्टॉक एक्सचेंज थ्रू, नॉर्मली आपल्याला कुठला एका ब्रोकर थ्रू हे शेअर विकायला लागतात, असे जर शेअर विकले असतील आणि ते शेअर 12 महिन्यानंतर विकले असतील, घेतल्यापासून 12 महिन्यानंतर विकले असतील तर मला कुठलाही कर लागत नाही. म्हणजे तू मगाशी बघितलंस तर जसं म्युच्युअल फंडाच्या इक्विटी फंडामध्ये मी 12 महिने जर माझी गुंतवणूक असेल तसेच मी स्वतः जर शेअर घेत असेल आणि 12 महिन्यानंतर विकत असेल तर आणि एक्सचेंज थ्रू विकत असेल तो कुठलाही कर लागत नाही. मात्र एका वर्षाच्या आत जर मी शेअर विकले, बरेचसे लोक शेअर घेतात आणि 4-5 महिन्यात थोडे वाढले की विकून टाकतात. अशा वेळी अल्पकालीन भांडवली नफा झाला असं म्हटलं जातं आणि तरी त्याला फक्त 15% टॅक्स लागतो. नॉर्मल स्लॅब आपली 30% असू शकते तरी सुद्धा 15% टॅक्स लागू शकतो. मात्र या बजेटमध्ये, या अर्थसंकल्पात एक महत्वाचा बदल असा झालेला आहे की 1 ऑक्टोबर 2004 नंतर जर तुमचे शेअर्स खरेदी झाली असेल आणि ते जर शेअर बाजारातून घेतले नसतील अशा वेळी जर ते विकले तर त्याला कर लागू शकतो. म्हणजे मी समजा तुझ्याकडनं शेअर विकत घेतले आणि 1 वर्षानंतर जरी विकले तरी ते शेअर बाजारातनं विकत घेतले नसल्यामुळे त्याच्यावर मला कर भरायला लागेल. त्यामुळे आतापर्यंत ती अट आहे ती फार क्रुशियल, ती आता नुकती या अर्थसंकल्पात आणलेली आहे. त्यामुळे आपण प्रेक्षकांना याबद्दल अलर्ट करायला लागेल की आता जर 1 एप्रिल नंतर तुम्ही शेअर विकत असाल तर तुम्हाला ही काळजी घ्यायला लागेल की ते तुम्ही शेअर 1 ऑक्टोबर 2004 नंतर जर घेतले असतील आणि शेअर बाजारातनं नसतील घेतले तर अशा वेळी तुम्हाला कर भरायला लागेल. तर त्यामुळे तुम्ही ते सावध राहा. याच्यात एक नोटिफिकेशन नुकतंच आलेलं आहे की काही बोनस शेअर्स काही ठराविक याला त्यांनी एक्झम्पशन दिलेलं आहे. परंतु मी म्हटल्याप्रमाणे गिफ्टच्या रूपाने किंवा मी तुझ्याकडनं ज्याला ऑफ मार्केट ट्रान्झॅक्शन म्हणतात असे शेअर आपण लिगली घेऊ शकतो, परंतु ते विकल्यानंतर मात्र त्याला कर लागेल. अशी नवीन सुधारणा कायद्यात आल्यामुळे आपण थोडंसं सावध राहायला पाहिजे.
खूप हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आणि आता चेंज झालेला जो सरांनी सांगितलेला तो सगळ्या प्रेक्षकांनी लक्षात ठेवावा. इकडे एक छोटासा ब्रेक घेतोय आपण पैसा झाला मोठामध्ये. ब्रेक नंतर खास करून जीवन विमा आणि अन्य जे आपल्याकडे ऑप्शन्स आहेत त्या संदर्भात मग आपण कराचं नियोजन कसं करायचं आहे त्याच्या संदर्भात जाणून घ्यायचं आहे. एक छोटासा ब्रेक, लगेच परत येणार आहोत. पात्रा पैसा झाला मोठा. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचा पैसा झाला मोठामध्ये पुन्हा एकदा स्वागत. आज गुंतवणूक आणि कर व्यवस्थापन या सगळ्या संदर्भात आपली चर्चा सुरू आहे. ब्रेकपूर्वी म्युच्युअल फंड आणि अन्य गोष्टींबद्दल आपण डिटेल बोललो होतो आणि आणखी काही ऑप्शन्स त्याच्यावरचे कर्म कसा नेमकं नियोजित करायचं आहे त्याच्याबद्दल आपण गोखले सरांकडून जाणून घेऊया. खास करून बँक डिपॉझिट, पोस्ट ऑफिस डिपॉझिट अशा सारख्या ज्या गोष्टी आहेत ज्या स्थिर परतावा देतात, मग त्याच्यावरच्या उत्पन्नावर जो कर असतो तो मग कसा काउंट करायचा, काय त्याचं नियोजन काय? हो अश्विन, बऱ्याच जणांना अशी गैरसमजूत असेल की बँक माझा TDS कापत नाही, त्यामुळे माझ्या त्या बँकेच्या व्याजावर मला कर लागत नाही. बरेचसे सिनियर सिटीजन मला असं म्हणतात की आम्ही रिटायर्ड आहोत त्यामुळे आम्हाला त्याच्यावर कर लागत नाही. ह्या सगळ्या गैरसमजुती आहेत. जवळपास सगळ्या प्रकारच्या त्या स्थिर परतावा देणाऱ्या ज्या गुंतवणुकी आहेत म्हणजे बँक डिपॉझिट, पोस्ट ऑफिस, नॅशनल सेव्हिंग स्कीम, कंपनीचे डिपॉझिट्स, या जवळपास सगळ्या प्रकारच्या डिपॉझिट्सवर जो काही आपल्याला व्याज मिळतं ते सगळं करपात्र आहे. आणि ते करपात्र व्याज आपल्या उत्पन्नामध्ये आपलं इतर जर काही उत्पन्न असेल, पेन्शन, सॅलरी, त्याच्यामध्ये आपलं मिळवलं जातं आणि स्लॅबप्रमाणे आपल्याला टॅक्स द्यायला लागतो. त्यामुळे जी व्यक्ती करदाता हायर स्लॅबमध्ये आहे म्हणजे त्याची 30% त्याला टॅक्स लागतो, 10 लाखाच्या वर उत्पन्न आहे, अशा व्यक्तींना आम्ही सांगतो की जर बँकेतनं तुम्हाला 6% जर व्याज मिळत असेल तर त्या 6% व्याजावर 30% तुम्हाला कर द्यायला लागेल. म्हणजे जवळपास 1.80 एवढा कर जाईल आणि तुमच्या हातात फक्त राहील 4-4.5%. त्यामुळे ह्या सगळ्याचा विचार गुंतवणूक करताना प्रत्येक करदात्यांनी करावा की आपली स्लॅब काय आहे. आणि आपण एस्पेशली ह्या जे स्थिर गुंतवणूक ज्याला म्हणतो की स्थिर परतावा देणाऱ्या ज्या गुंतवणूक आहेत, बँक डिपॉझिट, जे पॉप्युलर आहेत, ज्या आपण पटकन शेअर मार्केटमध्ये किंवा म्युच्युअल फंडात पैसे टाकायला आपण जो घाबरतो, पण बँकेत मात्र अगदी सहजही आपण पैसे ठेवतो. परंतु ह्या गोष्टीचा आपण कदाचित आपण दुर्लक्ष करत असतो की ह्याच्यावर आपल्याला कर द्यायला लागेल. पोस्ट ऑफिसमध्ये तर इतकी लोकांना त्याच्याबद्दल अज्ञान आहे की पोस्ट ऑफिसचे एजंट सांगतात की हे करमुक्त आहे. म्हणजे काय, तर पोस्ट ऑफिस त्याच्यावर TDS कापणार नाही, याचा अर्थ ते करमुक्त होत नाही. आणि पोस्टाच्या सगळ्या योजना ज्या आहेत मग त्याच्यामध्ये मंथली इन्कम स्कीम असो, रिकरिंग डिपॉझिट असो, टर्म डिपॉझिट असो, पोस्टाची मंथली MIS असो, सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम, याच्यावरच्या व्याजावरही कर द्यायला लागतो. करमुक्त ते नाही आहे आणि या प्रेक्षकांनी याची नोंद घ्यायला पाहिजे. आणि आपण आता रिटर्न जी भरायची आपल्याला वेळ आली तर या सगळ्यावरचा आपल्याला उत्पन्न दाखवून आपण आपलं विवरणपत्र भरायला लागेल. त्यामुळे या सगळ्यावर कर लागतो, स्लॅबप्रमाणे लागतो. एक जीवन विमा संदर्भातला मला प्रश्न आहे की त्याची पॉलिसी जर मॅच्युअर झालेली असेल तर त्याच्यातनं जी रक्कम मिळते त्याच्यावर पण मग कर द्यावा लागतो, त्याचं काय नाही. जीवन विमा म्हणजे नॉर्मली असं आहे की आपण हा विमा 2 प्रकारे घेतो. एक तर आपल्याला लाईफ टाईम किंवा फुल टाईम होल्ड लाईफ पॉलिसी म्हणतात की जोपर्यंत आपण आहोत आपल्याला प्रीमियम भरायचे आणि आपल्या पश्चात आपल्या लिगल एअर्सना मिळू शकतो. दुसरी असते ज्याला आपण मनी बॅक टाईपची पॉलिसी असते, जेव्हा आपल्याला एका विशिष्ट मर्यादेनंतर आपल्याला पैसे परत मिळतात. अशा वेळी जर जीवन विम्याचे पैसे आपल्याला, ज्याला आपण म्हणतो की सर्व्हायवल बेनिफिट, म्हणजे आपणच ते पैसे आपण परत घेतोय आपल्या ठराविक मुदतीनंतर, त्याच्यावर कुठलाही कर लागत नाही. जीवन विमाचे जे प्रायव्हेट कंपन्यांचे असो किंवा लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशनचे असो, कुठल्याही पद्धतीने आपण आपल्याला ज्याला सर्व्हायवल बेनिफिट म्हणतो, मॅच्युरिटी झाल्यावर जो बेनिफिट मिळतो, त्याच्यावर कुठलाही कर लागत नाही. मात्र त्याच्यासाठी एक महत्त्वाची अट आहे जी प्रेक्षकांनी लक्षात ठेवावी, ती अशी की विम्याची जी रक्कम आहे, सम इन्शुअर्ड म्हणतात, आणि आपली प्रीमियम आहे, याचा जो प्रमाण आहे ते प्रीमियम 10% जास्त असली नाही पाहिजे. म्हणजे उदाहरण देतो की मी 1 लाखाचा इन्शुरन्स काढलाय आणि माझी दर महिन्याची प्रीमियम, दर वर्षाची प्रीमियम जर 12,000 असेल, म्हणजे 10,000च्या वर असेल, तर मला मिळणारी जी रक्कम आहे 1 लाख सर्व्हायवल बेनिफिट किंवा बोनस त्याला मिळाला तर तो करपात्र राहील. त्यामुळे नॉर्मली बऱ्याचशा ज्या योजना ह्या पॉलिसीच्या आहेत त्या अशा आहेत की ज्याची रक्कम ही 10% खाली असेल प्रीमियमची, त्यामुळे त्याला करमुक्ती मिळू शकते. परंतु सिंगल प्रीमियम ज्या एस्पेशली आहेत की एकदाच प्रीमियम भरा आणि पुढचे 10 वर्ष तुम्हाला विमा मिळेल, विमा म्हणून ती चांगली आहे, परंतु पैसे जेव्हा तुम्हाला परत मिळतील तेव्हा मात्र त्याच्यावर कर लागेल. त्यामुळे प्रेक्षकांनी खूप त्याच्या बाबतीत सावध राहायला पाहिजे. बरेच वेळा एजंट याविषयी नीट माहिती देत नाहीत. त्यामुळे आजचा कार्यक्रम जे बघतात त्यांनी एवढं बघावं की माझी प्रीमियम किती आहे आणि माझी सम इन्शुर्ड किती, ती 10% कमी असेल तर मला करमुक्ती मिळेल, 10% जास्त असेल तर माझी पॉलिसी टॅक्सेबल होईल आणि मॅच्युरिटीच्या वेळी मला मोठ्या रकमेवर टॅक्स भरायला लागेल.
कार्यक्रमात अगदी शेवटी जाता जाता मला हे विचारायचं आहे की मग करमुक्त अशी कोणती योजना आहे का, त्याच्याबद्दल काय आहे तरतूद? हो, सर्वात सुंदर अजूनही जरी त्याचे रेट कमी झाले असतील तरी पब्लिक प्रॉव्हिडंट फंड PPF ही सगळ्यांसाठी खुली असलेली, म्हणजे ज्याचा प्रॉव्हिडंट फंड कंपनी एम्प्लॉयर कापून घेतोय त्यालाही PPF मध्ये येऊन गुंतवणूक करता येते. आमच्यासारखे जे सेल्फ एम्प्लॉयड आहेत त्यांनाही PPF मध्ये गुंतवणूक करता येते. गुंतवणूक केल्यावर कलम 80C अंतर्गत तुम्हाला करवजावट मिळते आणि जेव्हा तुमचे पैसे तुम्हाला परत मिळतात तेव्हा ते सगळे पूर्ण पैसे करमुक्त असतात. म्हणजे त्यात तुमचं कॉन्ट्रीब्युशन, त्याच्यावर जमा झालेलं व्याज आणि अश्विन चक्रवाढ पद्धतीने व्याज जमा होतं. त्याचा रेट हल्ली काहीतरी 8.1 आहे, कमी आहे, परंतु आपल्याला पूर्ण करमाफी असल्यामुळे इफेक्टिव्ह ज्याला आम्ही यील्ड म्हणतो ते अजूनही PPF चे अट्रॅक्टिव्ह आहे. आणि त्यामुळे आम्ही सगळ्यांना सांगतो की प्रत्येकाचं कमीत कमी एक PPF अकाउंट असावं. त्याचं एकच फक्त जरा डिसएडव्हान्टेज आहे की ते 15 वर्षाचं अकाउंट आहे आणि 15 वर्षानंतर दर 5 वर्ष आपण ते वाढवू शकतो आपल्याला जर पैसे लगेच लागणार नसतील तर. आणि जोपर्यंत आपण हे 5-5 वर्ष वाढवतो आपल्याला व्याज मिळत राहतं, आपल्याला गुंतवणूक करता येते. मात्र जेव्हा पैसे 15 वर्षाच्या आत आपल्याला लागणार आहेत अशा वेळी PPF तरी घेता येतं, कारण 7व्या वर्षानंतर आपल्याला काही रक्कम आपल्याला काढता येते. 4थ्या वर्षाच्या एंडला जी रक्कम आहे त्याच्या 50% रक्कम आपण इमर्जन्सी म्हणून काढू शकतो. पण शक्यतो PPF आपण दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी उत्तम उदाहरण किंवा उत्तम एक माध्यम म्हणून आपण PPF कडे बघतो. एस्पेशली ज्यांचा प्रॉव्हिडंट फंड कापला जात नाही अशा प्रत्येकाने, सेल्फ एम्प्लॉईडनी, बिझनेस धंदा करणाऱ्यांनी आपलं PPF अकाउंट असणं आवश्यक आहे आणि त्याच्यात दरवर्षी काही गुंतवणूक करणं आवश्यक आहे, ज्यांनी फार मोठी रक्कम त्यांना 15 ते 20 वर्षानंतर उपलब्ध होईल आणि ती पूर्णपणे करमुक्त असेल. तर मला वाटतं ह्याचा पर्याय इतर गुंतवणुकीबरोबर PPFचा पर्याय अजूनही अत्यंत व्हॅलिड आहे आणि म्युच्युअल फंडाबरोबर PPF पण विचार करावा असं माझं पर्सनल मत आहे. खरं आहे. तेव्हा सरांनी वेगवेगळ्या गुंतवणुकीचे जे ऑप्शन्स आहेत त्याच्या अनुषंगाने मग कर व्यवस्थापन कसं करायचं खूप बारकावे आपल्याला सांगितलेले आहेत. खूप खूप धन्यवाद सर या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. तेव्हा आता जेव्हा तुम्ही टॅक्स भराल तेव्हा सगळ्या गोष्टी किंवा फाईल कराल तेव्हा सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन मग विचारपूर्वक पावलं टाका. त्या अनुषंगाने हे बारकावे आम्ही तुमच्यासमोर ठेवले होते. पैसा झाला मोठामध्ये आजच्या एपिसोडमध्ये आपण इकडेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा ABP माझा.